वाले, आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। नए कानूनों की जागरूकता के लिए कुरार पुलिस का जन जागृति अभियान मुंबई। जैसा कि आप जानते हैं, भारत में भारतीय दंड संहिता IPC, दंड प्रक्रिया संहिता CRPC और इंडियन एविडेंस एक्ट IEA को समाप्त कर भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 और भारतीय साक्ष्य अधिनियम 2023 को लागू किया गया है। देश भर में इन नए कानूनों को लेकर जागरूकता फैलाने का कार्य किया जा रहा है ताकि नागरिकों को इनके प्रावधानों की सही जानकारी मिल सके। इसी कड़ी में मुंबई के कुरार पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक जनार्दन परपकर के मार्गदर्शन में विशेष जन जागृति अभियान चलाया जा रहा है। इस कार्यक्रम में पुलिस निरीक्षक संदीप कारवेकर, पुलिस निरीक्षक नंद किशोर क्षीरसागर के साथ साथ हाईकोर्ट के एडवोकेट सुनील सिंह, एडवोकेट SC सरावदे और एडवोकेट भारती नेगी मौजूद रहे। बड़ी संख्या में स्थानीय नागरिकों की उपस्थिति में इन 3 नए कानूनों पर विस्तार से चर्चा की गई। इसी दौरान मेट्रो दिनांक के पत्रकार ने वरिष्ठ पुलिस निरीक्षक जनार्दन परपकर से कई महत्वपूर्ण सवाल पूछे। पत्रकार ने कुरार इलाके में बढ़ती ट्रैफिक समस्या का मुद्दा उठाते हुए कहा कि रोजाना ट्रैफिक जाम की वजह से वाहन चालकों में झगड़े और मारपीट हो रही है, जिससे कानून व्यवस्था बिगड़ रही है। हालांकि सिटी पुलिस की मौजूदगी रहती है, लेकिन ट्रैफिक पुलिस का एब्सेंस साफ दिखाई देता है। पत्रकार ने सवाल किया कि क्या वरिष्ठ पुलिस अधिकारी ट्रैफिक विभाग से चर्चा कर इस समस्या का समाधान निकालेंगे। इस पर वरिष्ठ पुलिस निरीक्षक जनार्दन परपकर ने तुरंत जवाब देते हुए आश्वासन दिया कि जल्द ही ट्रैफिक विभाग से बातचीत कर उचित कार्रवाई की जाएगी ताकि कुरार की ट्रैफिक समस्या को हल किया जा सके। इस जन जागृति अभियान में उपस्थित अधिवक्ताओं ने नागरिकों से अपील किया कि अगर उन्हें किसी भी नए कानून को लेकर कोई समस्या हो तो वे कानून विशेषज्ञों से सलाह लें। कार्यक्रम के दौरान स्थानीय नागरिकों ने वरिष्ठ पुलिस अधिकारियों से सवाल किए और उन्होंने सभी को इन नए कानूनों के बारे में विस्तार से जानकारी दी। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस कार्यक्रम के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा इस रिपोर्ट में। नमस्कार, इकडे उपस्थित राहिलेले सगळे आपले वरिष्ठ नागरिक, जी जनता आहेत, आपले सिनियर कुरार पोलिसाचे सिनियर इन्स्पेक्टर, बाकीचे राहिलेले ऑफिसर्स। आता जर पाहिलं आपण जे नवीन कायदा आलेला आहे ते नवीन कायदा म्हणजे आपल्याला जे कायद्याचा तरतूद जे पालन झालेलं आहे ते 1 जुलै 2024 पासून आपल्याला ते लागू झालेले आहे। त्या 1 जुलैपासून जे सगळे कायदे जे सेक्शन चेंज झाले आहेत, नवीन कायदे आलेले आहेत, त्याप्रमाणे जे आपले नागरिक आहेत त्या नागरिकांना भरपूर त्याच्यामध्ये सुरक्षा दिलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर तरतूद करून दिलेली आहे की त्याप्रमाणे जे आपल्याला जेव्हा कुठले कंप्लेंट वगैरे दाखल होतात त्याला आपल्याला काय त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी भेटायची नाही की आपल्याला काय कंप्लेंट झालेली आपल्याला माहीत नसायचं आणि पोलिसला आलो की आपल्याला डायरेक्ट अरेस्ट करायचे आणि ते कोर्टात पाठवू शकतात। ते आता नवीन कायद्याप्रमाणे आपण जर बघायला गेलो तर सेक्शन 35 म्हणजे त्यांना ते आपल्याला नोटीस देतात। नोटीस दिल्यानंतर आपल्याला ते ऑपॉर्च्युनिटी भेटते जे 7 वर्षाच्या खालीची शिक्षा आहे त्या शिक्षामध्ये आपल्याला ते नोटीस आपल्याला FIR दाखल झाल्यानंतर ते आपल्याला नोटीस देतात। ते आपण त्याच्यामध्ये आपल्याला नोटीस दिल्यानंतर आपल्याला काय की कुठली कंप्लेंट दाखल झाली आहे त्याचा बजात तुम्हाला जर पुरावा आहे की खोटी कंप्लेंट आहे की काय कंप्लेंट आहे तर तुम्ही त्या हिशोबाने त्याला रिप्लाय करू शकता। त्या रिप्लाय केल्यानंतर जर ऑफिसरला वाटलं असेल की तुमचं जे कंप्लेंट झालेली आहे ते खोटी कंप्लेंट आहे किंवा त्याच्यामध्ये काय जे कंप्लेंट झालेली आहे त्याच्यामध्ये काय तथ्य नाही, मग ते तसा विदाऊट तुम्हाला अरेस्ट न करता ते तुम्हाला ते कोर्टामध्ये ते आपले रिपोर्ट जे आहे ते दाखल करतात। आता याच्यामध्ये असं दिलं आहे की त्यांना जर वाटलं की त्या कलमाखाली जे कंप्लेंट झाली आहे आणि तुम्हाला अरेस्टची गरज आहे तुम्हाला लोकांना की त्या आरोपीला अरेस्ट केलं पाहिजे, तसा काय करतोच नाही तर त्याला वाटलं नाही की हा एवढेच पर्सन आहे किंवा या केस कंप्लेंट झाली तर कस्टडीची त्याला गरज नाही तर त्या केसमध्ये ते अरेस्ट न करता ते चार्जशीट वगैरे पाठवू शकतात तिकडे आणि ते जे त्रास व्हायचा पहिले ते त्रास आपल्याला भरून कमी झालेले आहे। आता नवीन कायद्याप्रमाणे आपल्याला थोडंसं हे द्यावं लागेल की जे आपण कंप्लेंट वगैरे फाईल करतो जेव्हा प्रायव्हेट कंप्लेंट पण आता भरपूर पब्लिक आहे की समजा आपल्या कोर्टामध्ये इकडे कंप्लेंट नाही झाला, ते पोलिसांनी कंप्लेंट घेतलं नाही, आपण जेव्हा कोर्टामध्ये जरी गेलो आपण कुठल्या विरोधात कंप्लेंट फाईल केली, समजा तुमच्या विरोधात कुठली कंप्लेंट फाईल केलेली आहे आणि त्या टायमाला तसं आहे की कंप्लेंट फाईल झाल्यानंतर ते ज्याच्या विरोधात कंप्लेंट झाली त्याच्या विरोधात कोर्टामध्ये ऑर्डर पण व्हायची, पण त्याला माहीतच नाही की माझ्या विरोधात कोर्टामध्ये ऑर्डर झालेली आहे। पण आता जे नवीन कायदा आलेला आहे आपल्याला ते सेक्शन 223 प्रमाणे ते कायद्याप्रमाणे जेव्हा प्रायव्हेट पार्टी कंप्लेंट फाईल करते तिकडे आपल्या विरोधात किंवा हे कोर्टात तर तिकडे पण आपल्याला कोर्टाकडून नोटीस येतो। त्या नोटीस आल्यानंतरही आपल्याला ते जी आपल्या विरोधात कंप्लेंट झालेली आहे त्या कंप्लेंट विरोधात आपल्याला ते आपण तिकडे रिप्लाय दाखल करतो। रिप्लाय दाखल केल्यानंतर आपलं म्हणणं दाखल करतो, त्याच्यानंतरच कोर्टाला जर वाटेल की दोन्ही पक्षाचं ऐकूनच
मग ते ऑर्डर करतात. हे जे आता नवीन अमेंडमेंट झालं हे याच्यामध्ये आहे. त्याचा अगोदर तसा व्हायचा नाही. त्याचा अगोदर कसा व्हायचा, प्रायव्हेट पार्टीने तिकडे कंप्लेंट दाखल केलं, कोर्टाला वाटलं की हा त्यांनी कंप्लेंटमध्ये इन्ग्रेडियंट आहे ते ऑर्डर पास करून टाकायचं. पण आता नवीन कायद्याप्रमाणे कसं आहे की जरी प्रायव्हेट कंप्लेंट तरी दाखल झाली, त्या प्रायव्हेट कंप्लेंट दाखल झाल्यानंतर तुम्हाला नोटीस येणार, तुम्हाला कोर्टात बोलवणार की तुमच्या विरोधात अशी अशी कंप्लेंट या माणसाने फाईल केलेली आहे, तुमचं काय म्हणणं आहे ते दाखल करा. ॲडव्होकेट करून किंवा तुम्ही स्वतः दाखल करू शकता, तुम्ही स्वतः दाखल करा. ते दाखल केल्यानंतर जर कोर्टाला वाटलं की तुमचा जे कंप्लेंट ते समोरच्या लोकांनी फाईल केला आणि जे तुम्ही पुरावा मांडलेला आहे कोर्टाप्रमाणे, जर ते ठरवत नसेल तर कंप्लेंट डिसमिस होऊन जाते. तर म्हणजे हे नवीन कायदा जे आपल्याला आलेलं आहे ते आपल्याला हे सेफ्टीसाठी आहे. आणि ह्याच्यामध्ये जे बाकी नागरिक होते जे त्यांना जास्त नॉलेज नव्हती, कायद्याचं ज्ञान नव्हता, किंवा हे पब्लिकची सेफ्टी बघून पब्लिकसाठी याच्यामध्ये भरपूर हे केलेलं आहे, तरतूद करून ठेवलेली आहे की पब्लिकचा जास्तीत जास्त पब्लिकला फायदा हो, त्रास कमी हो पब्लिकला, आणि त्यांच्या विरोधात काय कंप्लेंट वगैरे झालेली आहे किंवा काय झालं त्याचं जाणीव असावी. आता अरेस्ट करायचं अगोदर पण तुम्हाला ते तुमच्यावर गुन्हा काय आहे, तुम्हाला काय अरेस्ट करताय ते ऑफिसर तुम्हाला सांगतात. पहिलं तसं व्हायचं नाही. पहिलं काय झालं, FIR झालं आहे, तुम्हाला अरेस्ट केलं, जावं कोर्टात विचारा काय झालं आहे ते. पण आता तसं नाही झालं आहे. आता तुम्हाला ते तुमची जाणून करून देणार आहे की तुमच्या विरोधात अशी परमिट झालेली आहे, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देणार. जर त्याची शिक्षा 7 वर्षाचं कमी असेल तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देणार ते की तुम्ही दाखवा, तुम्हाला हे शिक्षा कंप्लेंट आली, तुमचं काय म्हणणं आहे ते दाखवा, नोटीस देणार तुम्हाला. जर सॅटिस्फॅक्शन नोटीस आली, जर त्यांना वाटलं की तुम्हाला अरेस्ट करायची गरज आहे तर अरेस्ट करायची पण गरज वाटत नाही तुम्हाला, ते कोर्टात डायरेक्ट तुम्ही करू शकतो. हे आता जे नवीन कायदा आला त्याप्रमाणे आपल्याला भरपूर ते भेटलेले आहे. आता मी माझे मित्र जे ॲडव्होकेट सरोद आहे ते तुम्हाला बाकीचे 2-4 जे कायदे आहेत ते तुम्हाला सांगतील. परबकर साहेब, क्षीरसागर साहेब आणि आपण सर्व या मंचावर येण्याचा एकच उद्देश होता की सर्वांना कायदा समजला पाहिजे. एकत्र येण्याचा एकच उद्देश होता की तळागाळातील लोकांना, कोणत्याही बळीत व्यक्तीला, एखाद्या वृद्ध व्यक्तीला, एखाद्या महिलेला हा कायदा समजला पाहिजे आणि न्याय सर्वांना मिळाला पाहिजे. हा एकमेव उद्देश ठेवूनच हे ह्या कायद्यामध्ये तसं बदल केलेला आहे. तर कायद्यामध्ये असे कोणते कोणते बदल केले, तर त्यामध्ये साधारणतः 18 असे बदल केलेत. कायदा तोच आहे, फक्त क्रम बदललेत, पण त्याच्यामध्ये 18 असे कलम बदललेले आहेत. तर आपण थोडं पार्श्वभूमी बघूया की कायदा का बदलण्याची गरज पडली आणि याच्या अगोदरचा असा कायदा काय होता. आपण स्वातंत्र्य काळाच्या पूर्वी आपण पाहिलं की काय होते की ब्रिटिश संविधानामध्ये असे अनेक कायदे होते आणि ते कायदे भारतीय जनतेवर अन्यायकारक होते. भारतीय व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना, मजदूरांना, कामगारांना, लहान बालकांना, युवकांना सर्वांना त्रासदायक असे कायदे होते. पण जेव्हा स्वातंत्र्य काळ आला किंवा स्वातंत्र्य काळामध्ये हे कायदे बदलत गेले, परिस्थिती बदलत गेली. का की प्रत्येक व्यक्ती काय पाहिजे, त्याला स्वातंत्र्य पाहिजे. मग संविधान आलं आणि संविधानाने काय दिलं की आपल्याला अधिकार दिले. अधिकार काय असतील, राईट टू एज्युकेशन. प्रत्येक व्यक्तीनं शिक्षणाचा अधिकार आहे. प्रत्येक लहान बालक किंवा कोणताही व्यक्ती त्याला शिकण्याचा अधिकार आहे. राईट टू फ्रीडम. कोणताही व्यक्ती, भारतीय नागरिक असू जा, कोणताही कानाकोपऱ्यातला असू जा, त्याला काय आहे, फ्रीडम, स्वातंत्र्य याचा अधिकार आहे. त्यानंतर राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, अन्यायाविरुद्ध हे आलेलं आहे. ह्युमन राईट्स मुळे काय झालं की प्रत्येकाला ते अधिकार जास्त प्रकारे मिळाले. तर प्रथम आपण पाहूया की हे 3 कायदे बदलण्याची का गरज पडली. पार्लमेंट कायदे बनवतं, तर त्याला काय गरज पडली असेल. कारण की काय झालं की प्रत्येक व्यक्तीला, तो कोणताही धर्माचा असू जा, कोणत्याही जातीचा असू जा, कोणत्याही प्रांताचा असू जा, तर त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून हे कायदे तयार केले. त्यानंतर कायद्यावर मर्यादा आणल्या त्यांनी. म्हणजे जी प्रक्रिया होती, कायद्यातली प्रक्रिया होती, त्या प्रक्रियावर त्यांनी काय आणलं की मर्यादा आणल्या. मर्यादा कशा आणल्या की एखादा FIR दाखल झाला तर त्याच्यावर चार्जशीट कधी पडली पाहिजेत, दोषारोप कधी दाखल केले पाहिजेत,
ह्याविषयी त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे त्याचा कालावधी दिलेला आहे, त्याचा जो ड्युरेशन म्हणतो आपण तो कालावधी त्यांनी दिलेला आहे, म्हणजेच मर्यादा दिलेला आहे. कोणताही एखादा गुन्हा झाला तो त्याला काय असते, लिमिटेशन असतात. जर एखादा जमीन असेल, जंगम मालमत्ता असेल, स्थावर मालमत्ता असेल, त्याच्याविषयी कायदे असे आले तर की तुम्ही काही मर्यादा आहे, त्याच्यामध्ये काळ दिला, त्या काळामध्ये तुम्ही केस फाईल करू शकता, खटला दाखल करू शकता. जर तो कालावधी निघून गेला तर तुम्ही काय करू शकता, केस फाईल करू शकता. त्यानंतर आपण पाहिलं चेक बाउन्सचे केस आहेत, त्यांनी ड्युरेशन दिलंय की 15 दिवसामध्ये तुम्ही काय नोटीस, डिमांड नोटीस दाखल केली पाहिजेत, समोरच्या व्यक्तीला नोटीस दिली पाहिजेत, त्यानंतर 15 दिवसामध्ये केस फाईल केली पाहिजेत. अशा काही ते निर्बंध लागलेले आहेत, त्या मर्यादा ह्या कायद्यामुळे आलेल्या आहेत. आणि त्या मर्यादामुळे काय झालं की प्रत्येक भारतीय नागरिकांना न्याय मिळणं हे सोपं झालेलं आहे. तर ब्रिटिश आमदानीमध्ये काय होतं त्याचा की त्यावेळेस ब्रिटिशांनी अनेक असे कायदे केले, पण ते जाचक आणि अन्यायकारक आणि भारतीय नागरिकांना त्रासदायक असे कायदे होते. पण जे ब्रिटिश आमदानीमध्ये जे कायदे आले तेच कायदे लागू होते, त्याच्यात परिवर्तन करणं अत्यंत गरजेचं होतं. तर BNS भारतीय न्याय संहिता हे असे अनेक कायदे किंवा कायद्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. भारतीय न्याय संहिता बरोबर भारतीय साक्ष अधिनियम सुद्धा आलेला आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सुद्धा आलेली आहे. अशा प्रकारे कायद्यामध्ये बदल केलेला आहे. तर आता थोडक्यात आपण सांगूया की न्यायदान कक्ष कसं चालतं, न्यायालयात कामकाज कसं चालतं ते जाणून घेणं एका सामान्य व्यक्तीला गरजेचं आहे. कारण की न्यायदान कक्षामध्ये निस्वार्थपणा असला पाहिजे. देयर इज नो पार्सलिटी. पार्सलिटी कोणती नको त्याच्यामध्ये. असं म्हटलं नाही की तो अंबानीचा मुलगा आहे, तो एक आमदाराचा मुलगा आहे, खासदाराचा मुलगा आहे, त्याला न्याय वेगळा द्या, असातला भाग. तुम्ही एखादा गरीबातला गरीब व्यक्ती असेल त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, अशा दृष्टिकोनातून न्यायाची बांधणी केलेली आहे. आणि त्या न्यायदान कक्षेच्या प्रक्रियामध्ये प्रत्येक भारतीय नागरिक ह्या प्रवाहामध्ये आला पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवलेला आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला भारतीय संविधानाने सेक्शन म्हणजे कलम म्हणजे आर्टिकल्स म्हणजे अनुच्छेदाला म्हणतो आपण, ते अनुच्छेद 39A हे दाखल केलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीला जर वकील देण्यासाठी पैसे नसतील, गरीब असेल, अशा रंजल्या गांजल्या व्यक्तीला सुद्धा वकील देण्यासाठी उभा आहे, किंवा वकील फ्रीमध्ये तुम्हाला वकील मिळू शकेल, असं या संविधानाने आर्टिकल्स म्हणजे अनुच्छेद 39A हे दिलेलं आहे. त्यानंतर भारतीय संविधानाने अनुच्छेद 21 सुद्धा दिलेला आहे. अनुच्छेद 21 काय सांगतो की प्रत्येक भारतीय नागरिकाला न्याय दिला पाहिजे, त्याला स्वातंत्र्याचा अधिकार आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की त्यांच्याकडं वकील करायला पैसे नाही, त्याकडं पैसे नसल्यामुळे तो न्याय लढू शकत नाही, अशातला भाग नाही. प्रत्येक न्यायदान कक्षामध्ये असला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीला हा कायदा समजला पाहिजे, असं या कॉन्स्टिट्यूशनने भारतीय संविधानाने ग्राह्य धरलं आहे. आता तुम्ही चालता चालता म्हणू शकता की सर मला माहित नाही आहे, मी सिग्नल तोडलं, असं म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही? कारण की आपले संविधान असं ग्राह्य धरतो की भारतातील प्रत्येक नागरिकांना कायदा माहित आहे, हा ग्राह्य धरतो. म्हणून आपल्याला काय माहित पाहिजे, कायदा माहित पाहिजे की सिग्नल तोडलं नाही पाहिजे, आपण कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला नाही पाहिजे. अशा प्रकारे हे न्यायदान कक्षामध्ये ही यंत्रणा झालेली आहे. त्यानंतर पोलीस डिपार्टमेंट आहे, पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य करणं अत्यंत गरजेचं असतं, कारण की त्यांचं पण काम सुरळीत चालणं गरजेचं असतं. आणि पोलीस डिपार्टमेंट जे आहे ते आपल्या संरक्षणासाठी असतं, त्यासाठी त्यांना सहकार्य करणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच आणि जर त्यांना सहकार्य केलं तरच आपला समाज काय होईल, सदृढ बनेल आणि भरभक्कम बनेल. त्याच्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षता निर्माण होईल आणि राष्ट्रीय सुरक्षता निर्माण झाली तर आपल्याला काय मिळेल, एखादे सलोख्याची भावना निर्माण होईल. कोणत्याही धर्माचे व्यक्ती, कोणत्याही जातीचे व्यक्ती, कोणत्याही प्रांतामधून आलेले व्यक्ती ते सलोख्याने इथे नांदतील, गोविंदाने नांदतील, हा दृष्टिकोन ठेवलेला आहे. म्हणून आपण प्रथमतः ह्या डिपार्टमेंटला, पोलीस डिपार्टमेंटला
आपण सहकार्य केलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जर नोटीस आली असेल, चौकशीला बोलवलं असेल, तर तुमचं त्या कालावधीमध्ये ज्या वेळेला तुम्हाला बोलवलं आहे त्यावेळेस येणं गरजेचं आहे. काय की सहकार्य, आपला जर समाज सक्षम बनवायचा असेल आणि सलोख्याचं वातावरण निर्माण करायचं असेल समाजामध्ये, तर आपण सर्वांनी काय केलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. आणि कोणत्याही शासनाने निर्माण केलेले एखादं डिपार्टमेंट, एखादा भाग, त्याला सहकार्य करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हे असे 3 कायदे इथं आणलेले आहेत आणि ते त्याच्यामध्ये परिवर्तन करण्याचा एकमेव उद्देश ठेवला की राष्ट्रीय सुरक्षता ही अबाधित राहावी. म्हणजे जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत अखंड भारत राहावा, ह्या दृष्टिकोनातून आपल्याला हे कायदे आणलेले आहेत. आणि जे जुने आज या ठिकाणी या कार्यशाळेचा उद्देश असा होता की यापूर्वी बऱ्याचदा आमच्याकडे तक्रारदार यायचे, ते सेक्शन घेऊन यायचे, जुन्या सेक्शन्स. नवीन कायद्याचा बदल झाल्यानंतर देखील त्यांचा तास असायचा की तो सेक्शन 302 लावा, 307 लावा. परंतु नागरिकांना नवीन कायदा लागू झालेला आहे आणि क्रमवार चेंज झालेला आहे, या गोष्टीची त्यांना कल्पना नसल्यामुळे त्यांची आणि आमच्या सांगण्याची त्याच्यामध्ये अडचण येत होती. तुम्हाला या कार्यशाळेतून कायदा बदललेला आणि कायद्यामधील तरतुदी क्रमांक बदललेला हा जरी समजला असेल तर आजच्या कार्यशाळेचा उद्देश सफल झाला असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आज तुम्ही या ठिकाणी आपल्या मार्गदर्शनासाठी ॲडव्होकेट श्री सिंग सर, सरोदे सर आणि नेगी मॅडम त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी 3 कायद्यांबद्दल जो मुख्य भाग आहे, कायदा बदल झालेला आहे, तरतुदीमध्ये चेंज झालेला आहे, आपल्या हक्काची जाणीव आहे, याबाबतचे अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुरार पोलीस ठाणे आणि पोलीस ठाण्याच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं घोषित करतो. आपल्याला ॲज अ लेडी आता सर आजच्या दिवशी सर्वांकडे आय बिलीव्ह अँड्रॉइड फोन असेल, यूट्यूब आहे, प्रत्येक जणी 50 वेळी बघतो. सर्वांना माहिती तिकडे डेटा लीक होतो. म्हणजे जेव्हा तुम्ही कोणता पण ईमेल ID बनवता, तुम्ही आपली बेसिक डिटेल्स तिकडे फीड करता. ॲज अन वुमेन आज प्रत्येक माणूस फेसबुकवर जरा ओल्ड झालाय. इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, अजून काय जितके पण सोशल साईट आहे तिकडे आपली फोटो टाकतात का मला लाईक मिळायला पाहिजे. पण ते फोटोजचा किती गैरवापर होऊ शकतो, ते सायबर क्राईम जितके येतात आता, म्हणजे यू नेव्हर नो तुमचे फोटोज कुठे कुठे फिरत असतील मॉर्फिंग करून, त्याची काय काय दुरुपयोग होऊ शकतो. पण याच्या जेव्हा तुम्हाला सायबर क्राईमचं म्हणजे जे आता खूप चालू डिजिटल अरेस्ट आणि खूप काही, पण त्याच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट तुमचंच योगदान पाहिजे की तुम्ही पुढे येऊन ते कंप्लेंट इकडे फाईल करायची पोलीस स्टेशनवर. त्याच्यानंतरच पोलीस तुमच्यासाठी कार्य करू शकते. काय तेव्हा आम्ही ॲज अ वकील तुमच्यासाठी काय करू शकतो, ॲज अ जज, ॲज आपला इंडियन कॉन्स्टिट्यूशन तेव्हा तुमच्यासाठी करू शकतो. जेव्हापर्यंत तुम्ही काय करणार नाही तेव्हापर्यंत कोणीच काही करू शकत नाही. तर फर्स्ट स्टेप इज तुम्ही सतर्क राहा, कंप्लेंट करा आणि तेव्हा सुरक्षा मिळेल तुम्हाला. थँक्यू. आज या ठिकाणी या कार्यशाळेचा उद्देश असा होता की यापूर्वी बऱ्याचदा आमच्याकडे तक्रारदार यायचे, ते सेक्शन घेऊन यायचे, जुन्या सेक्शन्स. नवीन कायद्याचा बदल झाल्यानंतर देखील त्यांचा तास असायचा की तो सेक्शन 302 लावा, 307 लावा. परंतु नागरिकांना नवीन कायदा लागू झालेला आहे आणि क्रमवार चेंज झालेला आहे, या गोष्टीची त्यांना कल्पना नसल्यामुळे त्यांची आणि आमच्या सांगण्याची त्याच्यामध्ये अडचण येत होती. तुम्हाला या कार्यशाळेतून कायदा बदललेला आणि कायद्यामधील तरतुदी क्रमांक बदललेला हा जरी समजला असेल तर आजच्या कार्यशाळेचा उद्देश सफल झाला असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आज तुम्ही या ठिकाणी आपल्या मार्गदर्शनासाठी ॲडव्होकेट श्री सिंग सर, सरोदे सर आणि नेगी मॅडम त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी 3 कायद्यांबद्दल जो मुख्य भाग आहे, कायदा बदल झालेला आहे, तरतुदीमध्ये चेंज झालेला आहे, आपल्या हक्काची जाणीव आहे, याबाबतचे अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुरार पोलीस ठाणे आणि पोलीस ठाण्याच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं घोषित करतो. कायदे होते
ते कायदे काय केले, बंद केले. तर नवीन कायद्यामध्ये परिवर्तन केलेलं आहे. अशा प्रकारे हे कायदे इथे आणलेले आहेत आणि माझ्या अपेक्षेनुसार की आपण सर्वांनी सहकार्य कराल या पोलीस डिपार्टमेंटला आणि समाजामध्ये चांगल्या प्रकारे आपण राहाल, गुन्हेगार राहाल हीच अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द मी संपवतो. तो सर क्या कुछ कहना चाहेंगे आज जिस तरह से आज इतनी बड़ी संख्या में कई वकील भी इकट्ठा किया और पूरी पुलिस प्रशासन इस समय मौजूद है, क्या कुछ कहना चाहेंगे, किस लिए व्यवस्था की गई? आज कुरार पुलिस स्टेशन की तरफ से हमने दिंडोशी कोर्ट, बोरोली कोर्ट, यहाँ से वकील मैडम गौर सर को बुलाया था कि लोगों को नए जो कानून बदलाव हुए हैं वो कानून बदलाव के बारे में पब्लिक को या जनता को जो मालूमात देना है या पब्लिक को अवेयरनेस कहिए आप, ये अवेयरनेस होने के लिए हमने ये मीटिंग बुलाई थी या कार्यशाला बुलाई थी. तो उसमें हमने आज जो मालूमात दी है वकील मेरे साथी जो है उनकी तरफ से पब्लिक को नॉलेज दिया गया है. मेरा ध्यान एक क्वेश्चन और एक साल जिस तरह से कुरार जिले में लॉ एंड ऑर्डर का प्रॉब्लम है और इससे सबसे बड़ी समस्या ये इस समय हर जगह को खुदाई हुई है, ट्रैफिक की बहुत बड़ी समस्या है जिसमें पुलिस प्रशासन आपका सिटी पुलिस के अलावा ट्रैफिक पुलिस संख्या बहुत कम है. ऐसी ओले में मारा मारी हो रही है. इस तरह से आपने क्या व्यवस्था किया, आगे क्या कर रहे हो? जो ट्रैफिक का व्यवस्था है, जो अभी बारिश के पहले महानगर पालिका की तरफ से रोड बनाने का काम या खुदाई का काम या पाइपलाइन का काम चालू है, उसमें ट्रैफिक की दिक्कत आ रही है. और पहले से ही कुरार पुलिस स्टेशन ऐसा है ट्रोपोग्राफी इसकी कि रोड बहुत छोटे हैं और गाड़ियों की संख्या बढ़ रही है, इसलिए थोड़ा सा ट्रैफिक जाम हो रही है. पर हम लोग उस यातायात को हल कर रहे हैं. थोड़ा सा दिक्कत हो रही है मगर ट्रैफिक की जिस तरह से ट्रैफिक की समस्या है, सिटी पुलिस तो 1-2 है मगर ट्रैफिक का एक भी कर्मचारी नहीं है, ट्रैफिक कोई अधिकारी नहीं है, कोई हौलदार नहीं है. तो क्या आपका लॉ एंड ऑर्डर का आपका क्षेत्र आता है तो क्या ट्रैफिक विभाग को आप सूचित करेंगे, क्या उसकी व्यवस्था करेंगे? क्या ट्रैफिक को हम ज़रूर सूचित करेंगे और उनकी मदद से हम ये ट्रैफिक का यातायात का प्रश्न सुलझा जाएगा. आप इतने वर्षों से आप वकालत कर रहे हैं और प्रैक्टिस कर रहे हैं, आपके अनुभव के हिसाब से जिस तरह से अभी नया कायदा जो 3 आया है उसमें क्या फेरबदल हुआ है, कैसा उसमें कठिनाई हो रही है, उसके बारे में बताइए. जो ये नया कायदा आया है वो ऐसे देखें तो अब हमारी जो आम जनता है उनके लिए उसमें बहुत सारी सुविधाएं दी गई है. जैसे कि आपको पहले जो कायदा था उसमें अगर आपके खिलाफ एफआईआर हो गया और उसमें ये था कि आपको कोई चांस नहीं मिलता था, आपको अरेस्ट करके कोर्ट लेके जाते थे, आपको सफाई देने का मौका नहीं मिलता था. इसमें अब ये नया कायदा जो आपके हिसाब से आया है, जो गवर्नमेंट ने अपने को पॉलिसी लागू की है, उस नए कायदे में आपको सफाई देने का मौका दिया जाता है. अगर जिसमें सजाएं 7 साल के नीचे तक की 7 साल की जो सजाएं है उसमें अगर एफआईआर आपको लॉन्च भी हो गया है तो आप पुलिस आपको पहले एक नोटिस देती है कि आपके खिलाफ ये कंप्लेंट दाखिल हुई है और आपको इसके बारे में क्या कहना है बताइए. आपके पास आपको लगता है कि गलत कंप्लेंट दाखिल हुई है या आपके पास कोई सबूत है इसके खिलाफ है तो आप अपने रिप्लाई पुलिस को दाखिल कर सकते हैं. अगर आपके रिप्लाई से अगर वो सहमत हो जाते हैं कि नहीं ये जो रिप्लाई दाखिल हुआ है सही है या ये है तो वो सेक्शन में वो आप विदाउट अरेस्ट किए हुए आपको चार्जशीट दाखिल कर देते हैं, आपको अरेस्ट नहीं करते. वो ये सब जो नई जो सुविधाएं मिली है आप पब्लिक के हिसाब से दी गई है, इससे ये सुविधा है. और जैसे आपको अरेस्ट भी जब करते हैं वो जिनको लगा कि नहीं इस केस में अरेस्ट करना है तो आपको अरेस्ट करने के पहले आपको ग्राउंड बताते हैं कि आपके खिलाफ एक कंप्लेंट थी, आपने हमको ये रिप्लाई दिया था लेकिन हमको नहीं लग रहा है इसमें हमको ये चीज़ें लग रही है और ये ग्राउंड है, इस ग्राउंड पे हम आपको अरेस्ट कर रहे हैं. ताकि जब आदमी अरेस्ट हो या उसको पता चले कि भाई मेरे को किस कलम में अरेस्ट किया गया है, किस गुनाह के लिए अरेस्ट किया गया और उसमें मेरे को क्या तरतूब दी गई है, ये सारी इन्फॉर्मेशन अब आपको दी जाती है. या आपके जो रिलेशन में लोग हैं, जैसे किसी पब्लिक अरेस्ट कर लिया किसी को, पहले घर वालों को पता ही नहीं होता था आदमी कोर्ट चले गया है, घर वालों को पता ही नहीं कि आदमी मेरा तो कोर्ट चले गया, मुझे पता ही नहीं है. अब लेकिन ऐसा नहीं है, अरेस्ट करने के जब अरेस्ट करना है तो उनके जो रिलेटिव है, उनके कोई फ्रेंड है, उनको इन्फॉर्म करना ही करना है. उनके बगैर सिग्नेचर के आदमी कोर्ट जा ही नहीं पाएगा. उनको बुला के पुलिस में उनको इन्फॉर्मेशन देनी है, उनके रिलेटिव को बताना है, उसके बाद ही कुछ वो आदमी को कही जा सकता है कि आपको ये पता चले कि भाई मुझे किस गुनाह के लिए अरेस्ट किया गया, क्या है मेरे कलम के, आपके घर वालों को पता रहे उस चीज़ के बारे में. ये गवर्नमेंट जो नए कायदे निकाले जो 30 अभी जो पहले 41 की नोटिस आती थी अभी वो 35 की नोटिस हो चुकी है, कलम 47 आ चुका है उसके अंदर, ताकि उसमें ग्राउंड ऑफ अरेस्ट दिया गया है. तो ग्राउंड ऑफ अरेस्ट मतलब आपको बताया जाएगा कि आपको किस चीज़ के लिए अरेस्ट किया जा रहा है. ज़रूरी है तो अरेस्ट करते हैं. जो 7 साल के नीचे की सजा है, जो सीरियस सेक्शन है उसमें वो अरेस्ट करके आपको बाकी के जो उनकी प्रोसीजर है पूरा करते, घर वालों को बताना है, इन्फॉर्म करना, वो सब करते हो.
जो नया कायदा आया है मेरे ख्याल से सबको इसकी जानकारी होनी चाहिए। जो जैसे आज पुलिस, मेरा तो ऐसा कहना है जैसे आज कुरान पुलिस ने ये जन जागृति कार्यक्रम किया है, इसी तरह आप मीडिया के लोग हैं, आप लोगों ने ऐसे कार्यक्रम जो गली गली जहाँ जगह है, चौपाल या अपने कुरान का एक एक एरिया है, ये एरिया में सब प्रोग्राम होने चाहिए। आप लोगों के माध्यम से लोगों तक जानकारी पहुँचनी चाहिए, क्योंकि मीडिया एक अच्छा माध्यम है जिससे लोगों को फटक से जानकारी पहुँच जाती है और लोग उसको ध्यान से सुनते भी हैं, पढ़ते भी हैं। अब तो जहाँ जहाँ आप लोगों का जो कार्यक्रम रहे कि आप लोग कार्यक्रम ऑर्गेनाइज करें, लोगों को पब्लिक को इकट्ठा करें, उससे ज़्यादा से ज़्यादा लोगों को इसकी जानकारी जाए, तब लोगों को इसका फ़ायदा होगा, लोग इसके बारे में जान सर, पाएंगे। जिस तरह से आप कुछ कहेंगे, जिस तरह से आप उपस्थित होकर के यहाँ पे मार्गदर्शन किया नए कायदा का, उसके बारे में क्या कहना है? मेरा पूरा नाम है सिद्धांत छत्रभूष सर्वोदय और मैं प्रैक्टिस करता हूँ बोरली कोर्ट, इंडोसी कोर्ट में। तो आज जो कार्यशाला हो चुकी, जितने लोग आपके मोहल्ले के लोग आए और शांत से सुने सबने कि कानून परिवर्तन करना क्यों ज़रूरी रखा, क्यों मायने रखा, इसकी क्या अहमियत है। और अहमियत ये है कि समाज के हर गुट के लोगों को कानून समझना चाहिए और कानून मालूमात होनी चाहिए उसकी। और सर ने कहा कि अभी नोटिस है, नोटिस जब पुलिस की आती है तो आपको एक और अपॉर्चुनिटी मिलती है कि हमारा जो व्यू है, आपका जो राय है, वो राय आप बताइए कि आपका क्या रिप्लाई है उसके ऊपर, आपके खिलाफ जो कंप्लेंट दर्ज की गई है उसके ऊपर आपका क्या कहना है। इसके वजह से ये नोटिस 35 की नोटिस दी जाती है। और पुलिस के पास अगर वाकई ही उनके पास कुछ ग्राउंड्स है, ग्राउंड्स मीन्स ठोस ऐसे पुरावे हैं, डॉक्यूमेंट्स हैं आपके खिलाफ, तो वो कदम उठा सकते हैं, आपके खिलाफ एफआईआर दर्ज कर सकते हैं, आपके खिलाफ केस दर्ज कर सकते हैं। अगर आपके खिलाफ कोई उनके पास गवाही नहीं है तो केस नहीं कर सकते, तो भी इसके लिए आपको बुलाया जाता है कि आपके खिलाफ हमारे पास ये सबूत है और इतने कागजात है जो आपको दर्शा रहे हैं कि आप इस केस में हैं, इसके वजह से आपको नोटिस जारी की है। तो अरेस्ट करने के बाद भी आपके जो रिलेटिव्स है उनका क्या कहना है, उनको भी नोटिस दी जाती है। ऐसे प्रक्रिया ये नए कानून में बन चुकी है। पहले क्या होता था, जो ब्रिटिश समय से जो आता था कानून, वो कानून क्या था कि हर इंसान को न्याय देने लायक नहीं था। इसके वजह से अभी ये कानून ने नया परिवर्तन किया कि हर समाज के लोगों को, वो गरीब हो या रईस हो, कौन सा भी इंसान हो, उसके पास क्या होना चाहिए, न्याय मिलने के लिए उसमें राहत है या राहत मिल सकती है, इसलिए ये नए कानून बना है। मगर सर, जैसा कि एक वकीलों से बात करने के लिए मैं बोला कि ऐसा कानून है कि पूरा जो वकील का काम था, काम ही अंत कर दिया। अब इस तरह स्थिति ऐसी हो कि वकीलों का जो काम था वो पूरे संविधान ने ही खत्म कर दिया। अब पुलिस को का काम बढ़ गया है और साथ साथ ये स्थिति हो गई कि अब जो इतनी संख्या में वकील बढ़े, उनके रोजगार पे भी कहीं ना कहीं कुछ डिफेक्ट है। इसको किस तरह से नहीं, ये सरासर झूठ है कि जे कानून ने पावर दी है, ना पुलिस को दी है ना वकील को पावर दी है हर जनता को की है, हर आम को, हर केंद्र बिंदु रखा है। इस कानून ने समाज का एक इंसान को केंद्र बिंदु रखा है। समाज को क्या किया कि ये इंसान के खिलाफ केस फाइल किया तो उनको मौका दिया है कि आप आइए और क्यों केस किया है उसका ग्राउंड तो बताएंगे, डायरेक्ट आपको अरेस्ट नहीं करेंगे। इसीलिए ये कानून के वजह से किसकी इफेक्ट नहीं होगा। आप इसके बजाय क्या दिया है कि हर इंसान को, हर नागरिक को वो पावर दी है ये कानून ने, ये परिवर्तन हो चुका है। अच्छा, सुनील सिंह साहब, आप बहुत से ज्यादा क्राइम की आप केस लड़ते हैं, मैंने देखा है आपका 2500 वर्ष से आप प्रैक्टिस में लगे हैं। ये अनुभव, इस तरह से पहले के क्राइम के और आज के क्राइम में कितना अंतर हुआ, और जो आज का नया कानून है और अंग्रेजी कानून, अंग्रेजों का जो कानून बनाया हुआ, जो गठन हुआ था, उसमें कितना बदलाव जैसा मैंने आपको पहले ही बताया कि ये नया कानून जो सेक्शन मोस्टली जो कलम है, कलम के खाली नंबर चेंज हुए, जो नए सेक्शन जो ऐड हुए, जैसे अभी आपको मैंने नोटिस का बताया 35 का नोटिस है, 47 का अमेंडमेंट, आपको ग्राउंड दिया जाता है। जिससे आपको मैंने एक चीज़ और बताई, जो प्राइवेट कंप्लेंट कोर्टों में फाइल होते थे, आदमी के खिलाफ ऑर्डर पास हुआ था, आदमी को पता ही नहीं होता था,
इसमें उन्होंने ऐसा दिया कि कंप्लेंट अगर आपके खिलाफ फाइल भी है तो कोर्ट आपको बुलाएगा, आपको वहाँ पे नोटिस देगा कि आपके खिलाफ कंप्लेंट हुई, आप इसके बारे में क्या मगर कहना सर, चाहिए। इस तरह से तो आपने बताया हुआ मुझे, मगर इससे तो जो आधार बहुत सरलता कर दिया, इससे अपराधियों को मनोबल बढ़ेगा। जो जिस तरह से पहले जब इतना कानून अंग्रेजी कानून था, उसके बावजूद भी लोग दहशत रहते थे, पुलिस से भी डरते थे, कानून से डरते थे। इस तरह से बहुत सरलता से कानून बनेगा। अगर एक 4 से 5 FIR होने के बावजूद भी उनको नोटिस दिया जाएगा तो जो अपराधी है उनको तो मनोबल बढ़ेगा, तो पुलिस को कुछ नहीं समझेंगे, किसी पब्लिक को। इससे आप इसको मानते हैं कि नहीं? देखिए कैसा है, जो कानून जब बनता है तो कानून बनाने के लिए वो पब्लिक को, जो मेजर पब्लिक है उनके बारे में सोचा जाता है, उस हिसाब से वो कानून बनता है। इसमें जो आप नोटिस की बातें कर रहे हैं, नोटिस में ऐसा दिया गया है कि भाई FIR हुआ है, आपको रिप्लाई देना है। अगर पुलिस ऑफिसर को लगता है कि रिप्लाई बराबर नहीं है तो उसको अरेस्ट कर सकता है। ऐसा कहीं नहीं लिखा है कि अगर वो जो कानून 7 साल के नीचे है वो आदमी अरेस्ट नहीं कर सकते। मेरा लास्ट क्वेश्चन ये है सर कि क्या आपके जो ब्रिटिश के कानून और आज के कानून में क्या कुछ फेरबदल अभी भी जरूरी है क्या? जो जैसे देखिए, कानून का फेरबदल समय के हिसाब से होना ही चाहिए। जैसे जैसे समय बदलता है, लोगों की परिस्थितियाँ बदलती है, लोगों का माहौल बदलता है, उस हिसाब से कानून में बदलाव धीरे धीरे हर समय पे ज़रूरी होता है। तो ब्रिटिश काल का जो समय था उस समय वो ज़रूरी था, जो आज का समय उस हिसाब से गवर्नमेंट ने ये इसको किया है। अगला जैसा समय रहेगा, गवर्नमेंट की परिस्थितियाँ जैसी होगी उस कानून में